बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची, कारण पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये सगळ्यांना 1500 रुपये मिळणार आहेत। पात्र लाडकींच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। या बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे आणि लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे। एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही आणि त्यामुळे हा हप्ता कधी मिळणार असा सवाल या बहिणी विचारतायत। त्यामुळे आता हा हप्ता कधी वितरित केला जाणार या संदर्भात सरकारकडून या खात्याच्या मंत्र्यांकडून काय नेमकं आश्वासन, काय नेमकं स्पष्टीकरण दिलं जातं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। लाडक्या बहिणींना अद्यापही एप्रिलच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे, त्यामुळे हा हप्ता हे पैसे नेमके कधी मिळणार असा सवाल या लाडक्या बहिणी करतात। राज्यात ई-केवायसी नंतर 1,89,00,000 लाडक्या बहिणी पात्र आहेत, तर अपात्र लाडक्या बहिणींचा लाभ आता बंद होणार आहे। ई-केवायसी नंतर 1,89,00,000 लाडक्या बहिणी राहणार आहेत, तर 54 लाख लाभार्थी अपात्र ठरल्यात। मार्च अखेर हा आकडा 68 लाख होता। एका महिन्यात 14 लाख लाभार्थींनी ई-केवायसी पूर्ण करताना सरकारी कर्मचारी नाही असं स्पष्ट केलंय। यापूर्वी त्यांनी चुकून सरकारी कर्मचारी आहोत असं नमूद केलं होतं। लाभ बंद झाल्याचे कारण अनेक महिलांना अद्याप समजलेलं नाही। केवायसी दुरुस्तीसाठी 30 एप्रिल पर्यंत मुदत दिली। अनेक महिलांचा नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी नंतर लाभ बंद झालाय, परंतु त्याचं कारण त्यांना समजलेलं नाही। या बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे आणि लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे। योजना जी आहे ती महायुतीच्या सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि त्याचा एप्रिल महिन्याचा हप्ता सुद्धा लवकरच सर्व माता भगिनींच्या, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित होणार। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आता दरमहा पैसे मिळणार आहेत। महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा केले जात आहेत। दरम्यान या योजनेच्या लाभार्थींची शेवटची पडताळणी होईल, त्यानंतर राज्यातील पात्र लाडक्या बहिणींची संख्या निश्चित होणार आहे। साधारणपणे आम्हाला 3,690 कोटीची जी तरतूद आहे ती त्या ठिकाणी अर्थ विभागाकडून प्राप्त झालेली आहे आणि या महिन्याचा जो लाभ आहे हा त्याच्यातून वितरित होणार आहे। वितरित करायला सुरुवात करून त्या महिन्याच्या, त्या 3-4 दिवसाच्या, या महिन्याच्या कालावधीमध्येच कसं त्यांच्या अकाउंटला पोहोचेल ही आम्ही खबरदारी घेणार आहोत। लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे, तो लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता जमा होणार असल्याची माहिती मिळते। तसंच आता हा लाडक्या बहिणींसाठी ही खरं तर खुश खबरच म्हणावी लागेल। हप्ता आहे तो आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच सरकारकडून जमा केला जाणार आहे। घेऊ शकता आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी महत्त्वाची बातमी आपण पाहता। पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत। लाईक, शेअर, हप्ता देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। धन्यवाद मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे ज्या वेळेला विभागाच्या वतीने उपलब्ध केला जाईल त्यावेळेला तो हप्ता त्यांच्या खात्यामध्ये पोहोचेल। तर अंतिम अहवाल समोर येईल आणि त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारच्या लाभार्थी योजनांचा फायदा अंतिम यादीनुसार सुरूच राहणार असल्याचं अदिती तटकरे म्हटलं। साधारणपणे 30 एप्रिल पर्यंत त्या संदर्भातला अंतिम जो डेटा आहे हा आपल्यापर्यंत समोर येईल। ज्या लाभार्थी आहेत त्यांना लाभ हा या योजनेच्या अंतर्गत सुरू राहील। आतापर्यंत 1.5 लाख महिलांचे अर्ज रद्द करण्यात आलेले असून त्यांना फेब्रुवारीसह जानेवारीचा हप्ता सुद्धा मिळालेला नाहीये। लाडकी बहीण योजना जी आहे ती देखील सुरूच राहील। या योजनेसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्यात आलेली आहे, परंतु हप्त्यात वाढ झाल्याची घोषणा झालेली नाही। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अशीच सुरू राहणार आहे व या योजनेकरता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आलेली आहे। महत्वपूर्ण घोषणा ही आदरणीय फडणवीस साहेबांनी केली ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना ही त्या ठिकाणी कायमस्वरूपी अशाच पद्धतीनं सुरू राहील या संदर्भातली त्यांनी घोषणा केली आणि त्यासाठी सुद्धा अधिकाधिक सक्षमपणाने ही योजना पुढच्या कालावधीमध्ये राबवण्यात येईल या दृष्टिकोनातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब, आदरणीय सुनेत्रा काकी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढच्या कालावधीमध्ये राबवू। 2100च्या बाबतचा जो योग्य वेळी निर्णय आहे तो हे महायुतीचं सरकार घेईल, पण मला आपल्या माध्यमातून सुद्धा सांगायचं आहे की 1500चा लाभ हा लाडक्या बहिणींसाठी अशाच पद्धतीनं सुरू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून विभाग म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम करत आहोत। लघु उद्योजकांकडे सुद्धा किंवा छोट्या मोठ्या व्यवसायांकडे सुद्धा या 1500च्या लाभाच्या दर महिन्याच्या माध्यमातून महिलांनी पाऊल उचललेली आहे आणि आमच्यासाठी अशा अनेक सकारात्मक
ज्या केस स्टोरीज आहेत त्या निश्चितपणाने लक्षात घेऊन पुढच्या कालावधीमध्ये फायनान्शियल लिटरसी ज्याचा उल्लेख किंवा आर्थिक सक्षमता महिलांमध्ये आणणं ह्या दृष्टिकोनातून आम्ही काम करणार आहोत, जेणेकरून लखपती दिदी असतील यांचं उद्दिष्ट गेल्या वेळेला 37 लाखाचं होतं. 37 लाख माता भगिनी या लखपती दिदीच्या त्या ह्याच्यामध्ये लाभ घेत आहेत, म्हणजे वार्षिक त्यांचं उत्पन्न 1 लाखाच्या पुढे जात आहे. त्याच पद्धतीनं यंदाच्या याच्यासाठी 25 लाखाचं उद्दिष्ट हे ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे एका बाजूला लखपती दिदी आणि एका बाजूला लाडकी बहीण योजना अशा पद्धतीनं सुरू असताना हे महिलांच्या सक्षमीकरणासाठी उचललेलं हे अतिशय महत्वपूर्ण पाऊल महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आहे. सरकार हे आमचं 5 वर्ष आहे, त्याच्यानंतरचे पुढचे 5 वर्ष निश्चितपणाने महाराष्ट्र राज्याची ही जनता महायुतीच्या सरकारला निवडेल याबाबत काही शंका नाही. आता आपण 15 जी घोषणा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आज अर्थसंकल्प मांडत असताना केली आहे की अनेकांना वाटायचं की निवडणुकीनंतर ही योजनाच बंद होईल, पण आज निवडणूक होऊन 1.5 वर्षाचा कालावधी झालेला आहे. आजही योजना यशस्वीरित्या सुरू आहे. आज अर्थसंकल्पामध्ये त्यांनी उल्लेख केला की पुढेही ही योजना अशाच पद्धतीनं आम्ही सुरू ठेवणार. त्याच्यामुळे शंका कुशंका हे घेण्याचं काम विरोधकांनी आधी सुद्धा केलं. ज्या वेळेला ही योजना आदरणीय दादांनी 28 जून 2024 रोजी आणली त्यावेळेला कोर्टात जाण्याचं काम सुद्धा काहींच्या माध्यमातून झालं. हा लाभ कधी आपल्याला मिळणारच नाही असाही अपप्रचार झाला. त्याच्यामुळे कुठल्याही अपप्रचाराला बळी न पडता लाडक्या बहिणींसाठी हा लाभ हा कायमस्वरूपी नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची अशी बातमी आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की आता सर्वच लाडक्या बहिणींना प्रतीक्षा लागलेली आहे. ती म्हणजे मार्च एप्रिल या हप्त्याची, म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा व एप्रिल महिन्याचा अजूनपर्यंत हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही. आणि आता लाडक्या बहिणींना प्रतीक्षा लागलेली आहे ती म्हणजे या 2 महिन्याची. तर लाडक्या बहिणींनो, काळजी करू नका. आपल्या महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी मोठा निर्णय घेतलेला होता. 1 मे या जागतिक मे दिनी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे देणार होते, परंतु 1 मे या दिवशी सुट्टी असल्याकारणाने हे पैसे देण्यास विलंब झालेला आहे. म्हणजे लाडक्या बहिणींनो, 2 महिन्याचे पैसे एकत्रित 3000 रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की बरेच दिवस झाले लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1 रुपयासुद्धा जमा करण्यात आलेला नाही. लाडक्या बहिणींनो, काळजी करू नका. एकत्रित पैसे हे तुमच्या खात्यावरती जमा होतील. लाडक्या बहिणींनो, आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी हा मोठा निर्णय घेतलेला आहे. लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ अतिशय सविस्तर बघून घ्या. या व्हिडिओमध्ये संपूर्ण A to Z माहिती दिलेली आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत नक्की पोहोचवा. आणि या व्हिडिओमध्ये लाडक्या बहीण योजनेचे 2 महिन्याचे पैसे एकत्रित मिळणार हा प्रूफसहित माहिती दिलेली आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.